नमस्कार मंडळी, आपले मिळवीच किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कोबी मंचुरी रेसिपी. चला तर आपण कृती सुरू करू. इथं मी कोबी घेतलेला आहे, तो छान आपण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे. आता त्यामध्येच ढबू मिरची आणि गाजर आपण बारीक करून घेऊया. एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊया. आता यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे, जेणे त्याला पाणी सुटेल. आता त्यातलं आपण असं पाणी दाबून दाबून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सुटसुटीत आपलं मिश्रण तयार होते. पाहू शकता सगळं पाणी भाजीमधलं निघलेलं आहे. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. थोडीशी काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे लाल तिखट, थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. थोडासा आपण मॅगी मसाला घालून घेऊ. थोडंसं हिंग घालायचं आहे, पाव चमचा, आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण. आता थोडासा आपण यामध्ये सोया सॉस घालून घेऊया. आता 1 चमचा रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे आणि त्यात आपण छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण निम्मा मैदा आणि निम्मा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे. आता आपण ते मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. आता त्याचे आपण बॉल करून ते तळत आहोत. अशा प्रकारे बॉल बनवलेले आहेत, पाहू शकता. आहा, अशा प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता आपण इथं गिरवी बनवूया मंचुरियनची. आता यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे तेलामध्ये. आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि थोडीशी ढबू मिरची घालून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं लाल तिखट घालून घेऊया आपण. आता यामध्ये आपण टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे. थोडासा सोया सॉस घातलेला आहे. थोडंसं आता आपण रेड चिली सॉस घालून घेऊया. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. आणि 1 चमच्याची कॉर्नफ्लॉवर स्लरी करून घ्यायची आहे. आता ती पण घालूया आपण यामध्ये, कॉर्नफ्लॉवरची स्लरी, ज्याने मिश्रण आपलं दाटसर होतं. आता ह्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया. आता यामध्ये आपण ते मंचुरियन बॉल घालून घेऊयात. तयार आहे आपली कोबी मंचुरी.